नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, राज्यातील सर्व माध्यमांच्या शासकीय आणि खाजगी व्यवस्थापकांच्या सर्व शाळांना प्रजासत्ताक दिनी म्हणजेच 26 जानेवारी रोजी देशभक्तीपर गीतांवरती सामूहिक कवायत आणि संचलनाचा कार्यक्रम आयोजित करणं अनिवार्य आहे. यामध्ये विद्यार्थ्यांच्या 100% उपस्थितीचं उद्दिष्ट आहे. प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिन या दोन्ही दिवशी शाळांना सुट्टी देण्यात येऊ नये असा आदेश शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग यांनी दिलेला आहे. राज्यातील सर्व शाळांमध्ये येत्या सोमवारी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी विद्यार्थ्यांसाठी देशभक्तीपर गीतांवरती सामूहिक कवायत आणि संचलनाचा कार्यक्रम आयोजित केला जातोय. हा कार्यक्रम राष्ट्रप्रथम संकल्पनेवरती आधारित असून राज्यातील 1 लाखांहून अधिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांमधील तब्बल 2,10,00,000 अधिक विद्यार्थी यामध्ये सहभागी होणार आहेत. या उपक्रमाबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये सिंग यांनी ही माहिती दिली. यावेळी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी, डॉक्टर सचिव दीपक माळी आणि शिक्षण विभागाचे सहसंचालक हारून अत्तार हे उपस्थित होते. प्रजासत्ताक दिनी शासकीय झेंडावंदन कार्यक्रमानंतर देशभक्तीपर गीतांवरील सामूहिक कवायत होणार आहे. सुमारे 20 मिनिटांचा हा कालावधी कार्यक्रमाचा असेल. आनंददायी शनिवारी विद्यार्थ्यांच्या कवायतीचा सराव करून घेण्याच्या सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत. विद्यार्थ्यांमध्ये स्वयंशिस्त, आरोग्य जागृती, व्यायामासाठी प्रेरित करणं हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. NCC स्काउटच्या विद्यार्थ्यांच्या कवायतीसाठी मदत घेता येते. कवायतीचा फायदा हा विद्यार्थ्यांच्या शिक्षणातही होतो. एकाच परिसरामध्ये असलेल्या प्राथमिक, माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी एकत्रितपणे संचलन कार्यक्रम आयोजित करण्याच्या सूचनाही देण्यात आल्यात. या दिवशी विद्यार्थ्यांनी गैरहजर न राहता 100% उपस्थिती राहील याची दक्षता शाळांनी घ्यायला हवी असंही त्यांनी सांगितलं. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं प्रजासत्ताक दिन म्हणजेच 26 जानेवारी रोजी शाळांना सुट्टी नाही हे लक्षात असू द्या. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.